संप्रदायात उजव्या विचारसरणीच्या लोकांची जास्त भरणा झालेला आहे. तर वारकरी संप्रदाय हा कुठला उजवा डावा कुठल्या विचारसरणीचा नसतो. तुमचं याच्यावर काय प्रतिक्रिया आहे? कशा काही प्रतिक्रिया आहे? काही लोकांना असं बोलण्याची सवय असते, त्यांची ती सवय आहे, त्या सवयीप्रमाणे ते बोलले. पण मध्यमांस खाणाऱ्या व्यक्तीने वारकरी संप्रदायाविषयी असं काही बोलावं हे अत्यंत निषिद्ध आहे. त्यांनी जे पुस्तक लिहिलं पुस्तकामध्ये ते त्यांनी लिखाण करून काही जे लिहिलं ते सत्य असं थोडी होतं. काही त्यांना प्रमाण द्या ना काहीतरी. काय आतापर्यंत एखाद्या संतांनी असा जातीभेद वाढवला. वर्णाश्रम धर्माचं पालन करत संतांनी संपूर्ण जाती एकत्र करण्याचा प्रयत्न केला. आम्ही विष्णुदास तैसे न आहोत याप्रमाणे महाराजांचे अनेक अभंग आहे. तुम्ही कशाकरता इथे आले आता जेव्हा प्रश्न त्यांना विचारला तर धर्मरक्षावयासाठी करण्यासाठी आम्हाशी वाची बोलू वेदनेती करू संती केले ते. धर्माच्या करता आम्ही अवतरलो आहे आणि धर्माचं रक्षण करणं आमचा धर्म आहे. अशा तऱ्हेचे महाराजांचे कितीतरी अभंग आहेत. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. हे पाखंडाचं जे व्यक्त केलं याचं खंडन करा असं महाराजांनीच आम्हाला आदेश देऊन ठेवला आहे. घुसखोरी खूप वर्षापासून सुरू आहे असंही त्यांचं मत आहे. आता त्यांचा हा शोध आहे. त्यांना कधी कसा लागला आम्हाला कल्पना नाही. पण अशा तऱ्हेचं काही घडलेलं नाही आहे. घुसखोरी हा शब्दच इतका दुर्दैवी शब्द आहे वारकरी संप्रदायाकरता. आम्ही घुसखोरी करतो पण पांडुरंगा करता करतो, मंदिरात जाण्याकरता करतो, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याकरता करत नाही. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ हे महाराजांचं प्रमाण आहे. अशा तऱ्हेचा भेदाभेद करण्याचा संतांचा कोणताही उद्देश नव्हता, तो नाही आहे आणि पुढे राहणार नाही. पण वारकरी संप्रदायाचे जे भव्य रूप आहे ते काही लोकांना सहन होत नाही. त्यामुळे अशा तऱ्हेचे उद्गार ते काढत असतात. ज्याप्रमाणे वारकरी समाजाच्या तेच करतो ना. पण वयोमानाप्रमाणे कोणालाही कठोर बोलू नये. सत्यम ब्रुयात प्रियम ब्रुयात असं वेदवचन आहे. खरं बोला आणि ते प्रिय असेल असं बोला. म्हणून 84 वर्षाच्या व्यक्तीने अशा तऱ्हेचं वक्तव्य करू नये अशी त्यांना आम्ही एक प्रकारे सूचना देतो आहे. जर हे थांबलं नाही तर आम्हाला मोठ्या आंदोलनाचा पर्याय राहणार नाही. शरद पवार स्वतःला नास्तिक असं संबोधतात. देवावर विश्वास नाही आणि वारकरी संप्रदाय देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतो. तरी शरद पवार देवावर विश्वास न ठेवणारे स्वतःला संबोधतात आणि वारकऱ्यांबद्दल असं वक्तव्य करतात. त्यांचं जे काही मत आहे हे संपूर्ण जगजाहीर आहे आधीपासून. आजचाच प्रश्न नाही. याच्यापूर्वी पण त्यांनी अनेकदा संप्रदाय वाद करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते सर्व हल्ले संप्रदायाने परतवून लावले. आता जे 20 जणांची लिस्ट त्यांनी सादर केली आहे त्यामध्ये एवढे परमपवित्र जीवन जगणारे महात्मे आहेत. स्वामी गोविंददेव गिरीजी, चंद्रशेखर महाराज देगलूरकर, भास्कर, औसेकर ही सगळी परंपरा पाळणारी आणि 14 पिढ्याची परंपरा आहे नाथांची, तुकोबांची, ज्ञानोबारांची. माझ्या वडिलांची मेराशी गा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा, उपवास पाळणे राखल्या दारवंता, तिला भोगवटा आम्हाला मिळा असं देवाचे त्यांना निवेदन दिलेलं आहे. अशा महापुरुषांनी केलेल्या संप्रदायाच्या एकंदर शुद्ध आचरणाचा जर निषेध होत असेल तर यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही कोणती. वारकरी संप्रदाय नेहमीच शांततेच्या की लंगोटी नाठाळाचे काठी हनुमाता असं महाराजांचं प्रमाण आहे. तुम्ही नाठाळ म्हणून जर आमची उपेक्षा करा तर आम्ही तुम्हाला त्या पद्धतीने उत्तर देऊ असं महाराज बोलले. तिथं बरं त्या प्रकारे उत्तर द्यायला आज वारकरी समर्थ आहे. त्यांच्याजवळ ध्वज असतो, ध्वजाला वरती जो झेंडा असतो तो काढला की ती काठी होऊन जाते. त्याची प्रयोग करू नये अशी आमची सर्वांना विनंती आहे. राजकारणात वारकरी संप्रदाय महाराष्ट्राचा सर्वदूर पसरला आहे. नामदेव महाराज पंजाबपर्यंत सगळा चाहता वर्ग आहे. नंतर भक्त संप्रदाय आहे. बाकी सगळ्या संतांचा राज्याच्या बाहेरही मोठ्या प्रमाणात भक्त संप्रदाय आहे. तर हे आंदोलन राज्याचे सगळं सर्वदूर केलं जाणार आहे. हा तर करावंच लागेल. जर तशी जर त्यांनी हे दिली तर त्याच्यानंतर जर ते सावरले नाही तर पुढचा उपाय तो टप्पा काल पंढरपूरच्या बैठकीत ठरला आहे. आधी पोलिसांना निवेदन द्यायचं, अरेस्ट करायची, यांना हे करायची, अशी सगळी प्रक्रिया त्याची सुरू झाली आहे. आणि ॲडव्होकेट वास्कर हे सध्या त्या कामामध्ये लागलेले आहेत. विवेकानंद वास्करांचे चिरंजीव आहेत. ते वास्कर परंपरा मोठी परंपरा, लाखो त्यांचे शिष्य आहेत. साधारणपणे 2-3 महिन्यांनी वारी सुरू होईल. म्हणजे तुकाराम महाराज आणि पालखी सोहळा सगळा सुरू होतो त्यापूर्वी. तर यावेळेस जो शब्द वापरला त्याने प्रतिगामी, याचा भयंकर अर्थ विचित्र आहे सगळा. वारकरी जर प्रतिगामी असता आतापर्यंत सत्तेत बदला असता. आम्हाला सत्ता नको आहे, आम्हाला धर्म परंपरा जागायची आहे. आणि अशा संप्रदायावर ज्याचं उगमस्थान भागवतामध्ये प्रल्हादापासून दिलं आहे. हा केवळ कलियुगातला धर्म नाही आहे. प्रल्हाद स्थालधारी तरलगती दया चोद्धव कंसधारी,
विनाधारी स्वरशी स्वरकुशलतया राग करतो जुनो इंद्रवादीन मृदंगा जय जय तुकारा कीर्तन येते कुमारा यत्राग्रे भावभक्ता स्वरसरचना व्यासपुत्र बघू हे शुकाचार्याने जे भागवत सांगितलं राजा परीक्षितीला त्या परंपरेचा वारसा ज्ञानोबारांनी 700 वर्षापूर्वी महाराष्ट्राला दिला म्हणून ज्ञानदेव रचिला पाया असं म्हटलं जातं आणि तुका झाला असे कळत या दोन्ही महात्म्याने वर्णभेदाच्या वरती जाऊन आम्ही विष्णुदास कसे आहोत आणि सर्व संघ परित्याग करून भगवंताच्या प्राप्तीकरता जो प्रयत्न करतो त्याचा उल्लेख केला आहे अशा संतांच्या मांदियाळीवर असे प्रहार करणं हे राजकीय नेत्यांना शोभत नाही वाटते. आता ते वडील या नात्याने जास्त त्यांना दुजन देणं योग्य नाही, परंतु साठी बुद्धीनाठी असं जे मराठीमध्ये प्रयोग आहे की नाही तशातला हा प्रकार असावा. यानंतर त्यांनी पुन्हा अशा तऱ्हेचं वक्तव्य करू नये त्यासाठी संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या वतीने त्यांचा निषेध करतो आणि आपण सर्व या प्रश्नाला न्याय द्याल अशी अपेक्षा करतो. जय श्रीराम. उपस्थित सर्व सदस्यांना वारकरी परंपरेप्रमाणे नमस्कार करतो. अशा तऱ्हेचं वक्तव्य का आलं पुढे पुढे